नमस्कार मित्रांनो, आज आपण नागपूर जवळील कोराडी येथील भव्य सांस्कृतिक भवन पाहणार आहोत। येथे भगवान श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मण यांची अतिशय सुंदर मनमोहक मूर्ती आहे। तुमचं अनुब्लॉग चॅनल मनापासून खूप खूप स्वागत आहे आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। या भवनाचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे संपूर्ण रामायणाची ही कथा सुंदर चित्राच्या माध्यमातून येथे साकारण्यात आली आहे। प्रभू श्रीरामाच्या जन्मापासून तो वनवास, सीताहरण, रावण वध आणि राज्याभिषेकापर्यंतचा संपूर्ण प्रवास इथे पाहायला मिळतो आहे। तर चला तर मग या सुंदर आणि आध्यात्मिक प्रवासाला सुरुवात करूया। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण प्रत्येक चित्रामागे रामायण मधले एक सुंदर प्रसंग दडलेला आहे। संत समागम, संत समागम, संत समागम, संत समागम करे निरंतर, संत समागम करे निरंतर, जग से हो परार, जग से या सभागृहात प्रवेश करताच मन अगदी प्रसन्न होतो। डोक्यावर लावलेली भव्य आणि आकर्षक झुंबर संपूर्ण हॉलला राजशाही आणि दिव्य रूप देतात। मधोमध काचेचे ज्या फ्लोअर आहे या सौंदर्यात आणखी भर घालतो। या काचेवर उभं राहिल्यावर वरच्या झुंबराचं सुंदर प्रतिबिंब खाली दिसतं आणि क्षणभर आपल्याला एखाद्या राजवाड्यात आल्यासारखा अनुभव येतो। आणि सभागृहाच्या भिंतीवर सोनसळी फ्रेम मध्ये संपूर्ण रामायण मधील प्रसंग, इतिहास सुंदर पद्धतीने मांडलेले आहेत। प्रत्येक कथा सांगतात आणि प्रभू श्रीरामाच्या जीवन प्रवासाची आठवण करून देतात। राम नाम भजले, राम नाम सुखधाम भजले, राम नाम सुखधाम भजले, राम नाम सुखधाम, तेरा पूरन हो सब काम, तेरा पूरन हो सब काम, भजले राम नाम सुखधाम, भजले राम नाम सुखधाम। संत समागम, संत भव्य झुंबरांनी सजलेला हा दिव्य हॉल, काचेच्या फ्लोअरवर दिसणारा झुंबराचं सुंदर प्रतिबिंब आणि भक्तिमय रामायण संगीताने प्रसन्न वातावरण। जग से हो परार, जग से हो परार, ब्रह्मानंद परम पद पावे, ब्रह्मानंद, ब्रह्मानंद परम पद पावे, मन होवे निष्काम, प्रत्येक राम भक्ताने एकदा तरी येथे नक्की यावं। हे कोराडी मंदिर नागपूरचं आहे। खूप सुंदर असं बनवलेलं आहे। फक्त इथे 30 रुपये तिकीट आहे, पण 30 रुपये फार कमी आहे। इतकं सुंदर, इतकं सुंदर, खूप काही पाहण्यासारखं आहे। हे रामायण आहे आणि त्याच्यानंतर इतिहासाचं पण सगळं दाखवलेलं आहे। खूप सुंदर आहे। एका व्हिडिओमध्ये एवढं शूट नाही करू शकली, तर नेक्स्ट व्हिडिओ मी त्याचा पण बनवणार आहे। तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि इथे एकदा जरूर भेट द्या, खूप छान वाटेल।
आणि श्रीराम सीता माता लक्ष्मणांचं भव्य दर्शन इथे मंदिर आहे. खूप सुंदर वाटतं आहे, मनाला खूप प्रसन्न वाटतं. राम नाम भजले राम नाम सुखधाम भजले राम नाम सुखधाम भजले राम नाम सुखधाम तेरा पूरन हो सब काम तेरा पूरन हो सब काम भजले राम नाम सुखधाम भजले राम नाम सुखधाम संत समागम संत समागम संत समागम संत समागम करे निरंतर संत जे रामायण दिसलं आहे तिथे खाली फोटो फ्रेम आहे, त्याच्यामध्ये पूर्ण कहाणी लिहिली आहे की कसं झालेलं आहे रामायणचं सगळं जग ते से हो दाखवते. तिथे पूर्ण सारांश तिथे लिहिलेलं आहे. ब्रह्मानंद परम पद पावे ब्रह्मानंद ब्रह्मानंद परम पद पावे मन होवे निष्काम मनवा मन होवे निष्काम भजले राम नाम सुखधाम भजले राम नाम सुखधाम भजले राम नाम सुखधाम राम नाम सुख राम नाम सुख राम नाम सुखधाम व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि प्रत्येक राम भक्ताने एकदा तरी येथे यावे.